चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी. चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर. फोन 7066 916 916. उमळवाड येथील शिक्षकांनी मला अरेरावीची भाषा करून धमकी दिली. चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दानलिंग माने यांचा आरोप. कुमार शाळेशी संबंध नसताना त्यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे. शिक्षक शरद खिलारे यांचा खुलासा. दानलिंग माने आमचा व शिक्षकांचा छळ करतात. हा छळ न थांबल्यास पोलिसात कायदेशीर कारवाई करणार. शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष सौ अश्विनी शेटे यांचा इशारा. उमळवाड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक केंद्र प्रमुख सुनील खिलारेसह 5 शिक्षकांची तक्रार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर शिक्षण अधिकारी यांच्याकडे 24 नोव्हेंबर रोजी केली होती. या चौकशीच्या अनुषंगाने शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरोळच्या सौ वर्षा लोकरे 19 डिसेंबर रोजी शाळेत आले असता शिक्षक रमेश डांग यांनी मला शाळेत येण्यास सांगितले. मी शाळेत गेलो असता चौकशी व चर्चा सुरू असताना कोथळी कन्या शाळेच्या शिक्षिका संगीता सुनील खिलारे व दानोळी पश्चिमळा शिक्षक रमेश डांग यांनी मला अरेरावीची भाषा करून आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असा आरोप करीत या 2 शिक्षकांसह अमोल मगदूम, अनिल चौगले, सौ मीनाक्षी डांग, सुनील खिलारे यांच्या विरोधात शिरोळ गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याकडे 19 डिसेंबर रोजी उमळवाड कन्या विद्यामंदिर शिक्षण समितीचे अध्यक्ष दानलिंग माने यांनी तक्रार दिली असल्याचे सांगून याची चौकशी व्हावी व संबंधितावर कारवाई व्हावी अन्यथा शाळा बंद ठेवून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लेखी दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. उमळवाड तालुका शिरोळीतील कन्या विद्यामंदिर येथील पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख सुनील खिलारे शाळेत मनमानी करतात, शाळेच्या वेळेत वैयक्तिक कामासाठी बाहेर फिरतात अशी तक्रार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर येथे उमळवाड कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दानलिंग माने यांनी 24 नोव्हेंबर रोजी केली होती. या चौकशीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी सौ वर्षा लोकरे शाळेत आले असता शिक्षक दानलिंग माने यांच्यासह हा प्रकार घडल्याचे दानलिंग माने यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे शालेय पोषणाहार ठेकेदाराकडून मनमानी होत असल्याचे तसेच केंद्र प्रमुख पदवीधर शिक्षक असून ते शिकवण्याऐवजी दररोज फिरतीवर असतात, त्यांच्यासह 5 शिक्षकावर चौकशी व्हावी अन्यथा 1 नोव्हेंबर रोजी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर दानलिंग माने यांनी 18 डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी डांग यांनी 2025च्या शैक्षणिक वर्षापूर्वी शालेय दप्तर व महत्वाची कागदपत्रे पंचनामा न करता शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता पुरावा नष्ट करण्यात आला आहे असा आरोप करीत त्याची चौकशीची मागणी केली होती. या आरोपाबाबत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी शाळेत आमचे प्रतिनिधी गेले असता दोन्ही मुख्याध्यापक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मुख्याध्यापिका सौ मानिका माने व मुख्याध्यापक सुनील पानारी म्हणाले सर्व शिक्षक टीम चांगली आहे, सर्व वेळेत उपस्थित असतात, मन लावून शिकवतात. 19 डिसेंबर रोजी आम्ही शाळेत होतो, आमच्यासमोर धमकी वगैरे देण्याचा प्रकार झालेला नाही हा दानलिंग मानेंचा चुकीचा आरोप आहे. शिक्षकांच्या वतीने प्रतिक्रिया देताना यावेळी शाळेच्या कार्यालयात कन्या शाळेचे अमोल मगदूम, अनिल चौगले, मीनाक्षी डांग, आशाराणी सुतार, पदवीधर शिक्षक शिवाजी ठोंबरे, कुमार शाळेचे सुनील खिलारे आदी शिक्षक उपस्थित होते. रामा माने शाळा समिती अध्यक्ष कन्या शाळा उमळवाड. कन्या शाळेतील शिक्षकांच्या विरोधात व कुमार शाळेतील सुनील खिलारे यांच्या या शाळेतील तक्रारीबाबत मी पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे तक्रार केली होती. गट शिक्षण अधिकारी तक्रार देऊन 2 महिने झाले तरीसुद्धा इथल्या शिक्षण विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. परत मला शिक्षकांनी शाळेमध्ये बोलवून घेतले व चर्चा करत असताना आर्य भाषा वापरली आणि म्हणायला लागले शिक्षक आमची शाळा असताना आम्ही पालक असताना हे शिक्षक आम्हाला म्हणतात की आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो, तुम्हाला बघून घेतो अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे. ह्याची बी तक्रार मी पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे. तसेच पंचायत समितीचे शिक्षण विभाग यांनी माझ्या तक्रारीकडे पूर्णतः दुर्लक्ष करून कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय दिलेला नाही. तरी आम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी व मुख्य शिव यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू. ठीक. जिल्हा परिषद शाळा ही शाळेमध्ये चांगली गुणवत्ता मिळाली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे, शाळेतील मुलांना सर्व सुखसोयी मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. मी सुनील दिनकर खिलारे
पदवीधर अध्यापक कुमार उम्मयवाड व केंद्रप्रमुख केंद्र दानवे. मी असे सांगतो की कन्या विद्यामंदिर उम्मयवाड शाळेचे अध्यक्ष दानलिंग माने हे आमच्या शाळेशी, आमच्या कुमार विद्यामंदिरशी त्यांचा काही संबंध नसताना माझ्यावर जे त्यांनी आरोप केले, आमच्या व्यवस्थापन समितीचा माझ्यावर कोणतीही तक्रार नाही, पण त्यांनी जी माझ्याविषयी तक्रार केली ती पूर्णतः चुकीची आहे आणि त्यांचा आमच्या शाळेशी, कुमार शाळेशी काही संबंध नसताना माझ्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत. पण ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आणि 19 तारखेला जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये आमच्या पत्नी, डांग सर या ठिकाणी आले म्हणतात. पण त्या दिवशी शिक्षण परिषद होती, सकाळी शाळा होती. 1 वाजता शाळा सुटल्यानंतर ते आमच्या शाळेकडे आले. आम्ही गाडीवरून त्यांच्याकडे गाडी नसल्यामुळे आम्ही दोघेजण गाडीवरून दानवेला जाणार होते. ते आले. डांग सर बी त्यांच्या पत्नीना, डांग मॅडमना घेण्यासाठी आले आणि आम्ही जात होतो. पण त्यावेळी त्यांना कोणतीही आम्ही अपशब्द वापरलेले नाही, काहीही त्यांना बोललेलं नाही. पण त्यांनी चुकीचं आमच्याविषयी जे बोललेले आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जे आमच्यावरती तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचा खुलासा आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी केलेला आहे. वरिष्ठ कार्यालय त्यावर एक योग्य ते निर्णय घेईल आणि आम्हाला योग्य ते न्याय देतील. नमस्कार, मी अश्विनी प्रशांत शेटे, कन्या विद्यामंदिर उमरवाड या शाळेचे उपाध्यक्ष आहे. माझ्याबरोबर माझे कमिटी सदस्य जयश्री ठोंबरे मॅडम आहेत. ते आता सध्या 4थीचा वर्ग सांभाळत आहेत. आणि अध्यक्ष आहेत दानलिंग रामा माने. यांच्याविषयी आमच्या कंप्लेंट भरपूर आहेत. पण ते आम्हाला टॉर्चर करतात की शिक्षकांना पण टॉर्चर करतात. तुम्ही मला आणि कमिटी मेंबर म्हणून 4 वर्ष ठेवा. आम्ही कमिटी मेंबर, मी सगळे जे काही आरोप केले ते मागे घेतो. परत दुसऱ्या कुमार विद्या मंदिरमध्ये जाऊन तिथेही आरोप करतात की शिक्षकांना टॉर्चर करतात. त्यांच्यामुळे एका शिक्षकांना दुखापत पण झालेली आहे. त्यामुळे मुलींच्या शाळेत शिक्षण व्यवस्थित, अगदी शिक्षक आधी आतुरतेने आपल्या मुलांना जसं घरी सांभाळतात त्या पद्धतीने शाळेत सांभाळतात मुलांना. त्यामुळे शिक्षकांच्यावर आमचा कुठलाही आरोप नाही आहे, मुख्याध्यापकांच्या वरती नाही आहे. कुमार विद्या मंदिरमध्ये पण जाऊन तो शाळेचा जणू काही अध्यक्ष असल्यासारखा, त्या शाळेचा कुमार विद्या मंदिर या शाळेचा अध्यक्ष असल्यासारखं तिथं जाऊन शिक्षकांना टॉर्चर करतो. त्यामुळे आम्ही त्याच्या कंप्लेंट काय आम्ही असे सांगणार नाहीत की सगळ्या चुकीच्या आहेत, पण तो काय बोलतोय त्याला मर्यादाच नाही आहे अशा विषय आहेत. आणि जे ठेकेदार ठेवला आहे ते ठेकेदारांना सुद्धा तो घरी जाऊन टॉर्चर करतोय. त्यांना सांगतोय असं बोला तसं बोला, शिक्षकांना उलटं सुलटं बोला, काय बोलतात ते आम्हाला येऊन सांगा. त्यांना फोन पाठीमागच्या म्हणजे बॅक साईडने फोन करतोय आणि त्यांना टॉर्चर करतोय. तुम्ही असंच का बोलला, तसंच का बोलला. आणि जे कमिटी मेंबरमध्ये जेवढे आमचे 16 जण आम्ही जे काही स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, त्यांना वैयक्तिक फोन करून किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगतोय की तुम्ही शाळेत उद्या मिटिंगला आला. मिटिंग उद्या आम्ही ठेवली म्हटलं की उद्या मिटिंगला येऊन तो उलटी सुलटी माहिती देतोय त्यांच्या घरी वैयक्तिक जाऊन. त्यामुळे आम्हाला मिटिंगमध्ये तो काही बोलू देत नाही किंवा शिक्षकांच्या व्यतिरिक्तही आम्हाला काही चांगलं बोलून देत नाही आहे. त्यामुळे आमच्या शिक्षकांच्याबद्दल काही तक्रार नाही. शिक्षक व्यवस्थित शिकवतात म्हणून आज तागायत मुली व्यवस्थित आहेत शाळेत आणि शिक्षण व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे आम्ही याच्याबद्दल काय सांगणार नाही. आणि कमिटी अध्यक्ष म्हणून तो आम्हाला कमिटी मेंबरमध्ये नको आहे. आणि जो काय निर्णय त्यानं मांडला आहे ते सगळं विरोध आहे. आम्हाला त्याची मान्यता पण नाही आहे, काय नाही. आणि तो जर अति ह्यात जर करायला तर आम्ही सरळ त्याच्यावरती कारवाई करू, कायदेशीर सरकारी कारवाई करणार आम्ही. आणि ह्यात जर पोलीस कंप्लेंट झाली, काय झाली, त्याचं त्यानं ते निस्तारायचं. धन्यवाद. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.